राजधानी दिल्लीमधल्या विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। अनेक ठिकाणी रांगा आहेत तर अनेक ठिकाणी मतदान केंद्र ओस पडले आहेत। मी सध्या आहे निर्माण भवनमधल्या मतदान केंद्रावर आणि या ठिकाणी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्ष नेते, संसदेतले राहुल गांधी हे मतदानासाठी दाखल झाले आहेत। सोनिया गांधी, राहुल गांधी यांचं मतदान याच ठिकाणी होतं आणि आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीच्या वेळेला देखील राहुल गांधी यांनी याच ठिकाणी मतदान केलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा राहुल गांधी हे मतदानासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ते मतदानाचा हक्क आता बजावणार आहेत। महत्त्वाचं हेच आहे की तुल्यबळ लढत जी आहे ती अनेक ठिकाणी पाहायला मिळते। काँग्रेस असेल, भाजप असेल किंवा आम आदमी पक्ष असेल, या तीनही पक्षांमध्ये मोठी चुरस जी आहे ती पाहायला मिळते। त्यामुळं एक रंगतदार जी लढत आहे ती अनेक ठिकाणी पाहायला मिळते। ज्या मतदान केंद्रांवर पहिले वोटर्स येतील त्यांच्यासाठी आपण पाहतोय अशा पद्धतीची ही रोपं जी आहेत ती निवडणूक आयोगामार्फत दिली जात आहेत आणि अनेक मतदान केंद्र सजवण्यात देखील आलेले आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त देखील अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय आणि सगळे VIP जे आहेत म्हणजे मोठे राजकारणी नेते जे आहेत त्यांचं देखील मतदान याच दिल्लीतल्या अनेक मतदान केंद्रांवर होणार आहे। संवेदनशील ठिकाणी देखील मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।